नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांना अत्यंत आनंदाची बातमी आहे. कारण आता लाडकी बहीण योजनेमध्ये लाभार्थी महिलांना दिवाळीचा चौथा आणि पाचवा हप्ता एकत्र मिळणार आहे. त्याचबरोबर अजून एक आनंदाची बातमी म्हणजे या दिवाळीला गिफ्ट म्हणून महिलांना मोबाईल देखील देण्यात येणार आहेत. ही सर्वात मोठी घोषणा आहे. मित्रांनो, सविस्तर माहिती पाहण्यापूर्वी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सरकार लाडक्या बहिणींच्या खात्यात पुन्हा एकदा ॲडव्हान्स पैसे टाकणार असून त्याचबरोबर उदय सामंत देणार महिलांना मोबाईल भेट. बघा, आगामी विधानसभा निवडणुकापूर्वी सरकार लाडक्या बहिणींच्या खात्यात पुन्हा एकदा पैसे टाकण्याच्या तयारीत आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे नेते मंत्री उदय सामंत यांनी एक कार्यक्रमात महिलांना मोबाईल बक्षीस देऊ अशी घोषणा केली आहे. दिवाळीसोबत निवडणुका तोंडावर असतानाच अजित पवार यांनी पुन्हा एकदा 2 महिन्यांचे पैसे एकाच वेळी लाडक्या बहिणींना देण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे. ॲडव्हान्सचे पैसे देण्याची ही दुसरी वेळ आहे. जुलै आणि ऑक्टोबरचे 3,000, सप्टेंबरचे 1,500 आणि ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे 3,000 असे एकूण 7,500 रुपये निवडणुका लागेपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार आहेत. तर कोकणातील उद्योगमंत्री उदय सामंत यांनी राज्य ग्रामीण अभियानांतर्गत कार्यरत 2,400 महिलांना मोबाईल बक्षीस देण्याची घोषणा केली. या घोषणेनंतर ज्या सरकारने तुम्हाला मोबाईल बक्षीस दिले त्या सरकारला मतांचं बक्षीस द्या, असं देखील आवाहन उदय सामंत यांनी केलं. तर मित्रांनो, या महिलांना मोबाईल मिळाले पाहिजे का? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओ रोज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.